चालले. हे शहर आहे ते धरणशाळा दिसते. या ठिकाणी आपण विश्रांती घ्यावी. नंतर आपण सकाळी उठल्याच्या नंतर पुढच्या मार्गाला लागावं म्हणजे झालं. आपण या ठिकाणी थांबावं म्हणजे झालं. आई साहेबांना काय विषय झालाय? सुवर्णाचं काय असलेला माणूस कुठं असेल तर पकडून घेऊन या. पाहिलं सुवर्णाचं त्याचं असेल ना सगळं सगळं असेल पण ती नसणार मेन त्यांना ती तर पाहिजे. आपल्याला काय घे नाही ठेव कुत्र्या काम कोण धावते ना बघा. मामा जागा नाही माझ्या डोळ्यात काय मोठी बुंदी फिरले का काय जायला डोळं चमकत्या खाऊन चमकायला लागला. माणसं पण तिथं आहे काही पिवळं दिसतं हिला सोन्याहून दिसते. हो ते तिथं बी चमकतंय सोनं आहे. आत न दिसलं का तुला जायला त्याला धो त्याला पण मी काय केलं? एक शब्द बोलू नको. जन्मल्यापासून आपल्याला कोण गेलं नाही ह्याला हाणून नेऊया. पण मला का मारायला लागलाय? मला कुठं घेऊन चाललाय? हो चाल काम आहे तुझं करतात महाराज. ओ महाराज महाराज येऊन लागला देवा पटा. कशासाठी आणलंय पकडून तुम्ही? तुला बायको द्यायची आहे. तुमची माझी बायको घेईन मी पर्टी घेऊन दत्ताला जातो. अरे याला बायको दिल्या ह्यालाच म्हणते असू दे फायदा तर होईल. काय रे याला अर्धनी दिल्या काय तू तुझी भरत मला दिल्या नाही का तुला बायको द्यायची आहे म्हणजे हे लग्न करून द्यायचं आहे. हा लगा देवाला द्यायला आणि गुळ गेलं उसात उसाचं भाई चेष्टा करता का माझी? फायदा करता माझी? रसिकांना सूचना आहे. रस्त्याकडे ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढा. ट्रॅफिक जाम व्हायला लागले. ज्याच्या गाड्या आहेत त्या रस्त्याकडच्या गाड्या काढा. कुठं आहे बघा तो? अहो आम्ही त्याला हळदीनं पिवळा करून आणला नाही ते सुवर्णाचाच आहे. अरे मला कळतंय ना. हा अरे कळतंय ना मला बरं का. अरे हा मुलगा सापडला कुठं? हा? आता एक करा काय याला काही बोलणार नाही नाही काय बोलायला? ताई साहेबांना बोलवा. आलं ताई साहेब आली म्हटलं की डायरेक्ट विवाह करून दे. आलं तुमचं कॅबिनेट घेऊन आलो की तुम्हाला गंटन मिळतंय तुम्ही केलेले हात पूर्ण झाली. लग्न होत आहे सुवर्णाचे काय असलेला माणूस घेऊन आलो. काय आम्ही दोघं एका लवड्या जाईल. ऐकताना आलाय तुझ्या आपल्या घरातच सगळं बसवून कसा घेतो. आलो घेऊन आलो. आता एक नंबर झाले. होय होय आता चेंज आहे तुमच्या. ताई साहेब तुमची इच्छा पूर्ण झाली. आता त्यांना काही न विचारता तुम्हाला काही न विचारता इथं तुमचा गंधर्व पद्धतीने विवाह करून देतो. पुन्हा आमच्यावर शब्द ठेवून आणा. सुवर्णाचे काय आहे प्रत्यक्ष डोळ्यानं बघितले आम्ही ठिकाणी बघितले. फक्त मेन काय आम्ही तपासलं नाही. आम्ही एक शब्द तर बोललो. पॉईंट भेटला पाहिजे तुम्हाला. अगदी बघायचं तुमची जबाबदारी.
त्याच्यावर रागाला येऊ नका, त्याच्यावर रागाला येऊ नका. ती जर आम्ही बघायला गेलो तर आमची कुबळ बाहेर पडली ना. आम्ही ती काय भेटतंय हो, आणू नका ती भेटतंय. तुमची तुम्ही म्हणजे कसं होतंय, आम्ही काय एवढा वेळ बघायला बसलो. असं अगोदर काही तर बोलू नका ना. जगात सुवर्णाची काय आहे, लवकर लगीन आवरा ह्यो बी जाईल. हा बोला देशमुख. छाप ते शिराला धरा. कसलं काही सुद्धा नको, मी लग्न लावून देतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत बसा. तोंड मिटा. अरे राहू दे ना तुला तुम्ही. काय बोलायचंय, काय बोलायचं, अरे गप्प बसा ना रे. तुम्हाला काय बोलायचंय गप्पा? काय आपला देव देव करणं गरजेचं आहे, असं नका करू. काय केलं पाहिजे? देव देव म्हणजे 5 पर्जा भरून घ्यावी. या, तुम्ही कोण आहात, कुठले आहात, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तेव्हा ही माझी मुलगी आहे आणि तुम्ही तुमचा इथंच गंधर्व पद्धतीने विवाह करून देतो. काय आपली इच्छा आहे म्हटलं, माझा विवाह करून देणार आहात? तुमची काय इच्छा आहे? माझी काही इच्छा नाही. हो, त्यांची काय त्यांच्या इच्छेप्रमाणे आता झाले का? आज रात्रीच घरी कामाला लागली. पण मला एक म्हणायचं आहे, हे जे तुमची सुवर्णाची काय आहे, ही ओरिजिनल आहे की पुढे काही बनावट आहे? ही माझी सुवर्णाची काया ओरिजिनल आहे, खरी आहे. हो, ठीक आहे. बरोबर आहे, आज मी कसं आहे ना. तुला जर बघायचं असेल तर माझ्या बरोबर तर तुला दाखवतो. पाहिजे आपल्या तिघाच्या समक्ष यांचा गंधर्व पद्धतीने विवाह लावून देतो. मंगल असतं का म्हणायचं, ते उद्या म्हणायला. आता तुमचा विवाह झालेला आहे, तेव्हा आता तुम्ही दोघं पुढचा प्रपंच कसा करायचा कसं नाही हे दोघं विचार करा. आम्ही आहे आमच्या. या तुम्ही बाबा. दोन माणसं एकांतात असल्यानंतर तिसऱ्या माणसाचं काय काम आहे का? जगन्नाथ यांच्या घराला आला ना यार, आपणा दोघाला. मग तुम्ही जावा ना ना. चल आपल्याला हे काय बघवते. चल, प्रकाश भोसले नागेवाडी दोघाला 50-50 रुपये दिले. आता झालंय तुमचं सगळं आपलं. या तुम्ही आता. देव देव करताय का? अरे जावा ना आता. आता नाही दमने काय ना, आता रान मोकळं झालं. हवलदार, दोन माणसं एकांतात असल्यानंतर तिसऱ्या माणसाचं काय काम आहे का रे? आला का हे नवी खोटं उपसला. चल फिरून पडला बघ ह्यो बी. का हो? बोला. चला तुमची जेवणाची भोजनाची तयारी केली मी. चला आज. काही हरकत नाही, परंतु आपला विवाह लावून दिला. हो. पण याच्या अगोदर माझं नाव विचारलं नाही महाराजाने, किंवा तुमचंही नाव मला सांगितलं नाही. माझं नाव. हा, माझं नाव सूर्यकांत आहे. माझं नाव लक्ष्मी आहे. अरे वा, फार सुंदर नाव आहे. काही हरकत नाही, भोजन मी करेन, परंतु आमच्या घराण्याची एक अट आहे. बोला. विवाह झाल्याच्या नंतर प्रथम शिकारीला जायचं. शिकारीला जायचं. हो, आणि आणि मोठ्या प्राण्याची शिकार करायची आणि मगच संसाराला लागायचं, म्हणजे सुहागरात करायची, अशी आमच्या घराण्याची परंपरा आहे. अरे हवालदार. अरे ही काय झालं बघ. अरे ही काय म्हणतात. काय झालं घडी, काय म्हणावं घे ना काय? काय झालं? फार तुम्ही आम्हाला का मारलं? हाक मारली. अहो, दोघे एकाच असताना आम्हाला कशाला अरे बोललं? मी काय ऐका ना. काय झालं? महाराज काय म्हणतात, लग्न झालं हा. पण संसाराला आताच लागायचं नाही. मग
हे आडपडदा आहे. संसाराला लागायचं नाही म्हणजे तीच कारण. काय म्हणते काय काय झालं सोन्यासारखी बायको आहे यार. अरे बाबा ना, आमच्या घराण्याची परंपरा आहे. तुम्ही लूज का पडलाय? मी लूज पडलोय का आवडलोय की माझ्या बरोबर जंगलामध्ये चल, तुला सगळं काय व्यवस्थित पण समजा. मग मला तिथं नेऊन तसं धावण्यापेक्षा हे तर करायला. म्हणून मी सांगतोय, आमच्या घरी विवाह झाल्याच्या नंतर सुहागरात करण्यापूर्वी काय संसार सुरू करण्यापूर्वी प्रथम शिकारीला जायचं, मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यांची शिकार करायची आणि नंतरच संसाराला सुरुवात करायची. अहो, त्यांचा नियम आहे मग हो. बर, या भागातल्या जंगलची माहिती मला नाही, ती माहिती तुम्ही मला सांगा. म्हणजे पुढच्या दिशेला शिकायला जायचं. महाराजांचं बरोबर आहे. हा. काय झाले त्यांचं म्हणणं काय, लग्न झाल्यानंतर शिकार केल्याशिवाय ते संसाराला लागत नाही म्हणतात. हा. त्यांचं सुद्धा एका दृष्टिकोनातलं बरोबर आहे. कसं काय? दुसरं काय नाही, कोरपडीचं मटण खाल्लं की कमरत लिहात येतो. परत ते टेस्टसाठी खाते. अहो, संसाराला लागायचं म्हणल्यावर काम झाला पाहिजे का नाही. त्यासने इथलं काही माहिती नाही. कुठल्या दिशेला शिकारीला जायचं हे तेवढं सांगा. पण कायम आपण कायम गेलं तर उत्तर दिशेला जायला पाहिजे. सांगा की. मी नाही बोलले, शिकारीला जाणार आहे ना. मी जाणार आहे, पण कोणत्या दिशेला जावं? पूर्वेला पश्चिमेला आणि दक्षिणेला जाऊ नका. मला जर शिकारीला उत्तरेला जावं. काय हरकत नाही, कारण का आम्ही कायम तिकडे जातो. मी शिकारीसाठी जातोय, बरं. पण तुमचं पाठीमाग लक्ष असू द्या. आम्ही लक्ष ठेवतो. तुम्ही जंगलातली शिकार करा आणि पुन्हा घरातली शिकार कराया. घरातला संसार कराया. जावा जावा शिकायला जावा. मला तुम्ही म्हणतात रे, या जंगलचा ब्रह्मराक्षस जवळजवळ 8 दिवस झाले माझ्या पोटात आण देणार आहे. पण आज शिकार केल्याशिवाय, माझ्या पोटाचा उदरनिर्वाह केल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. आपण ह्या दिशेला जावं म्हणजे झालं काय घावतंय का बघावं जात. आणि जवळजवळ अर्ध जंगल पालतं घातलं. पूर्व पश्चिम दक्षिण 3 दिशा सोडून उत्तरेला जावं म्हणून सांगितलं. तरी तिकडूनही काही शिकार सापडले नाही. इथून आपण दक्षिणेला जावं म्हणजे झालं. पाहूया काय घडतंय ते. म्हणजे इकडे कोण तर आलेले दिसतंय. आज आपला भक्ष्य मिळणार आपल्याला, आणि आपली आज भूक भागणार. म्हणजे आज आमच्यातून राक्षसाची शिकार होणार. तर असं कोणाची शिकार होणार, कोण कोणाला खाणार हे समजलेच असं ना. बर, वेळ कशाला मग? वेळ नाही म्हणजे तुला इथून जायचंय तर माझी एक अट्ट आहे. कोणती अट्ट आहे? फक्त माझ्या संगी सोंगट्याचा डाव खेळावा लागेल. जर मी सोंगट्याचा डाव खेळलो, याला पैज काय? जर सोंगट्याचा डाव मी जर हरलो तर तुला सही सलामती तो सोडणार आणि मी मागेल ते तो देणार. आणि जर का समज मी हरलो तर माझ्या बंदीखाली राहायचा असं. हो, म्हणजे तो हजारो बंदीखाली केली आहे. हो, हरकत नाही, वेळ नको आहे. आण सोंगट्याचा डाव. मी डाव जिंकलेला आहे. होय, पहिला डाव तू जिंकला आहे. हो, आता मी डाव टाकतो आहे. ठीक आहे. हे डाव तुम्ही हरलेला, म्हणजे दोन्ही डाव तू जिंकला आहे. हो, माझ्या मुखातून गेलेला शब्द मी कदापि माघार घेत. चला
दादासाहेब, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, दादाच्या सेवेसाठी हा माझा प्राण गेला तरी भेटतात, पण दादा जोपर्यंत या राज दरबारात येत नाही तोपर्यंत मुखात पाण्याचा थेंबच काय, अन्नाचा घास सुद्धा घेणार नाही. हे काय पाहतोय? दादाने जाताना केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. माझा दादा कोणत्या ना कोणत्या तरी संकटात आहे. त्याला सांगितलं होतं, ज्या दिवशी त्या मारलेल्या आखरी निशाणातून रक्ताची धार बाहेर येईल त्यावेळी मी संकटात आहे समज. आई साहेब, माझा दादा संकटात आहे म्हणल्यानंतर मला इथं थांबून जाणार नाही. दादाच्या शोधासाठी मला त्याच्या पाठीमागे जावं लागेल, कारण आज तुमचा आणि या संपूर्ण राज्याचा मी धिक्कार करतोय. येतोय हे काय घडलं? आपण पण खाऊ. संपूर्ण जंगल पालता घातला पण अजून दादाचा शोध लागत नाही. कोणत्या संकटात असेल, काय त्याच्यावरती संकट आला असेल त्या परमेश्वराला माहित. पण त्याच्या संकटाला निवारण करणं आपलं काम आहे. या ठिकाणी त्याला रक्षण करत असताना कोण आता पण त्या जंगलचा ब्रह्मराक्षस काय हवाय माझ्याकडनं आपल्यास? मला तो हवाय. मी हवाय हो, कशासाठी? आज माझ्या पोटाचा उदरनिर्वाह झालेला आहे. तसा मी तुझ्या कुणाच्या हाती लागत नाहीये. नाही हो, ज्यावेळी मला तुझ्या माझ्याशी 2 हात करावे लागतील आणि ज्या दिवशी मी हरेन त्याच दिवशी तुझा भक्षक बनेन. ठीक आहे. मग लढाई खेळण्यापेक्षा माझी एक अट्ट आहे, ती पूर्ण करशील? सांग, तुझी प्रत्येक अट्ट मला बिनशर्त मान्य आहे. सोंगट्याचा डाव खेळावा लागेल अरे, माझ्या. हा तर माझ्या डाव्या हाताचा माळ आहे. असं हो, जर सोंगट्यात तू हरलास तर मी सांगल ते तुला ऐकावं लागेल. आनंदाने. आणि आणि मी जिंकलो तर मी सांगल ते तुला ऐकावं लागेल. मंजूर आहे. तर हो का? पहिला डाव मी खेळणार. हा डाव तुझा हरलेला आहे. आता माझी बारी आहे. बरोबर आहे. हा डाव मी जिंकलाय. आता मी मागे तेच तुला द्यावं लागेल, कारण तुझ्या मुखातून गेलेला शब्द आहे. बोल, तुला काय हवंय? मला तुझ्याकडून धन, द्रव्य, पैसा, अडका, जमीन, मुबला हे काहीच नको आहे. मग फक्त मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुझ्या बंदी खाण्यात जेवढे बंदी आहेत तेवढ्यांची मुक्तता कर. ठीक आहे. इथेच थांब, आलो मी. आज तुमची सुटका होत आहे. माझी सुटका? हो. आणि कोणी केली आणि कशी झाली? हा मुलगा तुमची सुटका केलेली आहे. असं? चंद्रकांत? तुम्ही जंगलात जास्त वेळ थांबू नका, पडदिशी जावा, कारण मला दुसरा पक्ष शोधायचा आहे. चला, निघा लवकर. निघतोय आम्ही. या आपण. दादा, अरे तो राय दरबार सोडत असताना थोडा माझा तरी विचार करायला हवं होतं. लहानपणापासून दोघं एकत्र खेळलो, बागडलो. जात असताना आपल्या पाठीमाग आपला एक लहानसा भाव आहे याची तरी जाणीव ठेवायला हवी होती रे. का इतका कठोर झालास? अरे मी कठोर धरलोय. ज्या वेळेला मला दरबार बघून बाहेर हकललं होतं त्यावेळेला बाबासाहेबांच्या चरणातून भीक मागितली होती. एक वेळ माझी चंद्रकांतची भेट घालून द्या, पण त्यांनी माझ्या अंगावर हात मारून मला हकलून दिलं नाही. असू दे दादा, जे विधी लिखित आहे ते चुकत नाही, कारण दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रडावं लागतं. इथं तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. आज आपल्या पाठीमागचं दुःख सरलं. आज मला तुझी सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. त्या परमेश्वराचा मी आभारी आहे. आता ही जोडी शेवटपर्यंत अशीच ठेवायची आणि मला तुझ्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी द्यायची. चला आपल्या राय दरबारमध्ये. नाही, अरे माझा विवाह झालेला आहे, माझी पत्नी आहे, म्हणजे तुझी वहिनी. तर आपण वहिनीकडे जाऊ, ठीक आहे, आणि नंतर आपल्या राष्ट्रात जाऊ. लांब बोला.
या भावासाठी आपण केलेलं पण पूर्ण झालं. आज माझ्या मनाला फार मोठा आनंद झाला. आज माझ्या बाबासाहेबांची साहेबांची आणि माझ्या थोरल्या भावाची सेवा करण्याची मला संधी मिळाली. परमेश्वरा तुझी कृपा दृष्टी शेवटपर्यंत आमच्यावरती अशीच ठेव. या ठिकाणी बघण्याचं काम संपलंय. पुन्हा कधी काही आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर